रामबाण उपाय 1. मासिक पाळीच्या वेळेस या महिलांना पोटात खूप दुखतं, अशा वेळी गुळाचे सेवन करावे. वेदना कमी होऊन आराम मिळतो. 2. नियमित गूळ आणि चणे खाल्ल्याने शरीरात कॅल्शियमची कमतरता भासत नाही. 3. गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, पोटॅशियम, सोडियम, विटॅमिन, मिनरल असे तत्व असतात, जे आपल्याला शरीराला खूप फायदेशीर ठरतात. 4. जेवणानंतर लगेच एक गुळाचा खडा खावा, त्यामुळे अन्न पचनास मदत होते. 5. डाळिंबासोबत लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावल्यास ट्रेनिंग लवकर दूर होते. 6. डाळिंबातील पोषक तत्वामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो, त्यासोबत इन्फेक्शन देखील कमी होण्यास मदत होते. 7. तुळशीचा काढा करण्यासाठी पाण्यामध्ये तुळशीची पाने आणि आलं घालून ते पाणी आटवून घ्यावे. हा तुळशीचा काढा सांधिवातावर खूप परिणामकारक ठरतो. 8. कडुलिंबाची पाने रोज चावून खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. 9. साखर व मिठाचा वापर आहारात कमी करावा. 10. नियमित दही खाल्ल्यास वजन घटते. 11. फळ खात असताना लक्षात ठेवा की एका वेळी एकच फळ खावे. 12. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यास शरीरातील सर्व टॉक्सिन लघवीद्वारे निघून जातात व रक्त शुद्ध होते. 13. संधिवात असणाऱ्यांनी आळसी, सूर्यफुलाच्या बिया, दही, संत्र, केळं, अननस, तीळ, पालक यांचा आहारात समावेश करावा. 14. उष्णतेमुळे होणाऱ्या घामोळ्या टाळण्यासाठी आंघोळ करताना कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचा साबण तसेच लिंबू पाणी घ्यावे. 15. खजूर खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, त्यामुळे पचन बिघडते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवीन टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद फ्रेंड्स.